इस वक्त हम मौजूद है ST PVR हसीन टॉकीज पर, जहां पर धर्मवीर पिक्चर का भाग 2 यहां पे रिलीज़ हुआ था। इसे देखने के लिए काफ़ी भारी मात्रा में यहां पे शिव सैनिक समर्थक आए थे और इस पिक्चर को जिला भिवंडी शहर जिला अध्यक्ष सुभाष माने के नेतृत्व में यह पिक्चर बिल्कुल फ्री में यहाँ दिखाया जा रहा है। और इसको लेकर शिव सैनिक समर्थक ने क्या कुछ कहा है, देखिए इस खबर में। आम्ही धर्मवीर 2 रिलीज होत आहे आज, तर तो पिक्चर पाहण्यासाठी आलो आहे। कारण आनंद दिघे साहेबांनी तसं भिवंडीत त्याही खूप सहकार्य केलं आहे। भिवंडीतील दंगली जे काय असेल ते, आणि ते आमचा चांगला म्हणजे माझ्या सासऱ्यांशी चांगला संपर्क होता त्यांचा, आमच्या एरियात यायचे ते आणि त्यांच्याविषयी खूप ऐकलेलं आहे। आणि आज अभिमान वाटतो आम्हाला की त्यांचा धर्मवीर 2 रिलीज होतो आहे आणि आम्ही बहुसंख्येने इथे आलो आहोत पिक्चर बघण्यासाठी। त्यांचा मग तेच त्यांच्या चरित्र जो हा पिक्चर आहे तो पाहण्यासाठी आलो आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो। आनंद दिघे साहेब यांचा पिक्चर बघायला आलेलो आहे। भिवंडीत वगैरे जिथे ठिकाणी दंगले, पण आनंद दिघे साहेबांचं लक्ष भिवंडीवर व्यवस्थित होतं। आम्ही याच्या अगोदर सुद्धा पिक्चर बघायला आलतो आणि आता सुद्धा आवर्जून आलो आहे आणि आमच्याबरोबर बरेच भगिनी भाऊ आहेत इथे उपस्थित आहेत आणि धन्यवाद डायरेक्टरचं, धन्यवाद मनापासून। आणि तिसरा पिक्चर पण काढावा आणि खूप मनापासून जय महाराष्ट्र। आणि आम्हाला खूप उत्सुकता आहे, कारण पहिला पिक्चर तेवढा चांगल्या पद्धतीने त्यांनी सादर केलेला आणि हाही प्रदर्शनामुळेच कळतोय की हा खूपच प्रचंड लोकप्रिय होणार आहे। आणि आनंद दिघे साहेबांचे असंख्य चाहते आहेत आणि शिवसेनेबद्दल आपल्याला खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा, आणि तो पूर्ण होणार आणि चांगल्या सुविधा वगैरे आपल्याला देऊ केल्या आहेत, त्यांचाही फायदा घेत चरित्रावरती हा पिक्चर आहे आणि भिवंडीचा उल्लेख आवर्जून या पिक्चरमध्ये करण्यात आलेला आहे। त्याचा अभिमान आहे आम्हाला आणि खूपच सार्थ अभिमान आहे त्याच्याबद्दल आम्हाला। आणि असंच पुढे या पिक्चरचं अजूनही पार्ट आले तरी आम्ही ते सोडणार नाही पाहिजे। आम्हाला खूप अभिमान त्याच्याबद्दल आणि त्याचा जीवन प्रवास बघायला आम्हाला खूप आवडेल। त्यांनी प्रकर्षाने जी भूमिका मांडली आपली स्वतःची, चांगलं कामं केलेत त्यांनी, महिलांना पण खूप त्यांनी मानाने सन्मानाने वागवले, त्याबद्दल आम्हाला खूप त्याचा गर्व आहे, आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान आहे। खांडेकर साहेब काय म्हणणार आहे, धर्मवीर पार्ट 2 आलेले आहे, ज्या पद्धतीने मी बघितलं की या मूवीला लोक वाढ पाहत होतात, आज परत शिवसेनेचे जाम कार्यकर्ते आले, काय माहिती? आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनपटावर भाग 2 प्रकाशित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। आमच्या भिवंडी शहरातील शिवसेना जिल्हा प्रमुख सुभाषजी माने यांच्या नेतृत्वाखाली आज भिवंडी शहरातसुद्धा भाग 2चं या ठिकाणी एक स्क्रीन बुकिंग केलेली आहे। सर्व शिवसैनिक जे आहेत ते उत्साहाने या चित्रपटाची वाट बघत होते आणि आज तो दिवस आलेला आहे। जे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जवळून ज्यांनी काम केलेलं आहे, खरोखर त्यांना प्रत्येकाला माहिती आहे धर्मवीर दिघे साहेबांचं कार्य काय आहे, काम काय आहे। परंतु जी नवीन पिढी आता येणार आहे, ज्यांनी धर्मवीर आनंद साहेबांनी प्रत्यक्ष बघण्यात किंवा याच्यात आलेले नाहीत, संबंधात आलेले नाहीत, अशा लोकांसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा ठरणार आहे। कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा महान पुरुष होऊन गेला त्यांनी प्रत्येक धर्माला, प्रत्येक जाती धर्माला न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक धर्माचे जे लोक आहेत या महाराष्ट्रातले ते त्यांचे चाहते होते आणि ते रात्री बेरात्री कुठेही पोचत होते। भिवंडी शहरातले एक उदाहरण सांगेन तुम्हाला मी दिघे साहेबांच्या बाबतीत। भिवंडी शहरामध्ये बोरी मस्जिदचं काम चालू होतं, ते काम चालू असताना तिथे थोडासा वाद झाला होता। जे वळलाल काकू म्हणून होते तिथे, त्या संदर्भात त्या साहेबांकडे गेल्या, साहेब त्या ठिकाणी आले, आम्हा सगळ्यांना बोलून घेतलं पदाधिकाऱ्यांना आणि समाजाच्या लोकांनासुद्धा बोलून घेतलं, बोरी समाजाच्या। त्या ठिकाणी मस्जिद बांधकाम करायचं असं काही लोकांचं मत होतं, परंतु त्यांनी त्याच्यावर व्यवस्थित तोडगा काढून ती मस्जिदची निर्मिती केली आणि सगळ्या लोकांना जातीय सलोखा ठेवण्याचं काम केलेलं भिवंडी शहरामध्ये। आणि भिवंडी शहरासाठी अत्यंत उपयोगी असे धर्मवीर आनंद दिघे साहेब होते, प्रत्येक वेळेला भिवंडी शहरातील लोकांना सहकार्य करत होते। आम्ही ही मंडळी जी आहे तुमच्यासमोर, त्यांनी प्रत्येकाने जवळून त्यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली काम केलेलं आहे आणि त्यांचं जे काही स्वप्न बाकी आहे ते आता माननीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूर्ण करत आहेत। या भाग 2मधून भाग 1मधून जी नवीन पिढी आहे त्यांना बरंच काही त्या ठिकाणी बोध घ्यायचा आहे, त्या बोधातून त्यांना शिकायचं आहे। यापुढे धर्मवीर आनंद दिघे साहेब आपल्यामध्ये नसले तरी त्यांचं कार्य काही मंडळी चालू ठेवलेलं आहे, ते आपण सर्वांनी मिळून सर्व चालू ठेवायचं आहे, कायमचं एवढंच चालू ठेवलं पाहिजे। कारण अशा व्यक्तींची महाराष्ट्राला गरज आहे, आपल्याला गरज आहे। म्हणून तर आजपर्यंत आपण काय म्हणतो, अमर आहे दिघे, परत या दिघे साहेब परत या, ह्या घोषणा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला येत असतात। आजच्या दिवशी जे सर्व चित्रपट बघायला आलेले आहेत, ज्यांनी चित्रपटाचं हे शोचं आयोजन केलेलं आहे, सुभाषजी माने साहेब, या ठिकाणी अरुणजी पाटील आहेत,
सुंदरजी नाईक आहेत, समीर काळेकर आहेत, सर्व जे पदाधिकारी आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। याच्यातून चांगला बोध घेऊन आपल्या नवीन पिढीला त्याचं मार्ग ठरेल असं मला वाटते।